आणि हे ऑपरेशन पुडवा हे धाराशिवमध्ये सक्सेस होणार. कैलास पाटील यांनी सांगितलेलं आहे की शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. कैलास पाटील यांनी सांगितलेलं आहे शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडणार नाही. त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत. असा निष्ठावंत आमदार शिवसेनेला आणि उद्धव साहेबांना मिळाले. हा जो गद्दार याला मी भामटा आणि सोंगाड्या म्हणतो. त्याने एवढी भामटेगिरी केली. प्रत्येक भाषणामध्ये काय म्हणायचा, त्याची भाषणं ऐका तुम्ही. तो म्हणतो मी 2006 साली ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नव्हतो. त्यावेळी अत्यंत कठीण परिस्थितीत मला उद्धव साहेबांनी माझा हात पकडला, मला साथ दिली. मला एक वेळा आमदार केलं, 2 वेळा खासदार केलं. अशा परिस्थितीत मी पद आणि पैशासाठी उद्धव साहेबांना कधीच सोडणार नाही. माझा काय केलंस गद्दारा? अरे भांड्या, आता काय केलं? हा तुमचा खासदार 100 कोटीला विकला गेला. 100 कोटीला विकला गेला. 100 कोटीला. उमरगाच्या 100 शिवसैनिकांनी सांगितलं, उद्धव साहेब उमरगाच्या 100 शिवसैनिकांनी पत्रक काढलं आणि त्यांनी सांगितलंय की आमच्या 100 जणांच्या किंड्या विकतो आणि तुला पैसे देतो. कोणती शिवसेना सोडू शकतोस? मी नुसत्या किंड्या विकून त्याला पैसे द्यायला तयार झालेले आहे. तरी हा माणूस गेला. सर्व काही मिळालं, आमदार केलं, खासदार केलं, ठाकरे कुटुंबाचं प्रेम मिळालं, शिवसैनिकांचं प्रेम मिळालं. आणि तू जो खासदार झालास तो काय तुझ्या स्वतःच्या ताकदीवर आणि हिमतीवर झाला नाही. त्या हजारो शिवसैनिकांनी तुझ्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, त्याग केला. आणि त्याग सुद्धा साधा नाही. अनेक शिवसैनिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान याला खासदार करण्यासाठी दिलेलं आहे. 7 मे 2024ला समाधान पाटील 7 मे 2024ला भूम तालुक्यातल्या पाटसांगवी गावातला शिवसैनिक समाधान पाटीलची हत्या झाली. मतदान केंद्राच्या बाहेर. ती हत्या कोणी केली? ती हत्या शिंदेच्या लोकांनी केली. शिंदे गटाच्या गंडाने केली ती हत्या. आणि आज हा खासदार त्या मारेकरांच्या गोटामध्ये जाऊन बसलेला. लाज वाटणे पाहिजे. ज्याने तुझ्यासाठी प्राणांत त्याला विचारलंस, त्याच्या आत्म्याला विचारलंस की तू माझ्यासाठी प्राणाचं बलिदान केलंय, तुझी हत्या झाली, मी पक्ष सोडू का? त्याच्या आत्म्याला विचारलंस? नाही. मारेकरांच्या गोट्यात सामील झाला. असा हा भामटा, असा हा सोंगाड्या, याला आता धाराशिवच्या रस्त्यावर फिरू देऊ नका. शिवसैनिकांनो, हा भामटा पक्ष सोडून का गेला याची अनेक कारणं दिली जातात. तो म्हणतो की मी विकासासाठी गेलो. कोणाचा विकास? कोणाचा विकास? काय विकास केला? 2 वेळा खासदार, 1 वेळा आमदार आहे. काय केलं? या धाराशिवची का दुबई गेली का सिंगापूर गेली का कॅनडा गेली? काय केलं?
चौकशी लागली. ईडीचे लोक त्याच्याकडे चौकशीला आले आणि हा घाबरून शिंदे गटामध्ये गेलेला आहे. या आपल्या वडिलांच्या नावानं स्थापन केलेल्या मॅजिस्ट्रेटमध्ये गरिबांच्या नावानं बनावर खाते उघडून कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केला. या तरुणाकडे त्यांनी भंगार विकून पैसा खाल्ला. असे अनेक त्यांनी गुन्हे केले आणि म्हणून या सगळ्याची चौकशी लागली आणि ती चौकशी लागल्यामुळे हा डरतो आणि हा सोडणारा पक्ष सोडून गेला. मला असं वाटतं की आम्ही 15 वर्ष 20 वर्ष एका सापाला जरी पाहिलं, आता त्या सापाचा फणा ठसण्याची वेळ आलेली आहे आणि हे शिवसैनिक त्याचा फणा ठसल्याशिवाय राहणार नाही. आणि इथे पुन्हा एकदा शिवसेनेच्या विचारांचा कडवट असा शिवसैनिक खासदार म्हणून दिल्लीला पाठवल्याशिवाय